हो हो सर, हो सर, त्याला लवकरात लवकर सजा द्या साहेब. त्याला हो त्याला 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 फाशीची सजा द्या साहेब. माझ्या मुलगाला त्यांनी ठार मारून टाकले साहेब, तुम्ही बघितलंच आहे. मग नाही तेच मला त्याला फाशीची सजा द्या, सगळ्यांना पब्लिकला कळवा. एका मुलाला मारण्याचा, एका बापाला, आईच्या सगळं संसार खतम करणारा माणूसला फाशी दिली म्हणून तुम्ही त्याला फाशीची सजा द्या देवा. हो 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 साहेब, हो ठीक आहे साहेब. दादा, शिंदे साहेबांनी काय बोलले तुम्हाला? शिंदे साहेबांनी बोलला, आमच्या हातातून सगळं जे होणार घडणार त्याला आरोपीला आम्ही शिक्षा देण्याची, फाशी शिक्षा देण्याची आम्ही कोशिश करू त्याला, असे सांगितले त्यांनी. देऊ, न्याय देऊ, त्याला मयंकला न्याय देऊ, त्याला फाशीची सजा देऊ असं सांगितलं त्यांनी. शिंदे साहेबांनी फोन केला होता का हो, तुम्हाला? आता जस्ट फोन केला मला, सांगितलं की आता आम्ही तुमच्या बरोबर आहे, तुम्ही काय काळजी करू घेऊ नका आणि तुमच्यासाठी आम्ही आहे, तुम्ही घाबरू नका आणि तुम्हाला न्याय मिळेल आणि त्याला सजा कडक सजा देणार. आम्ही माग करत आहे की त्याची सजा नको, त्याला फाशीची सजा द्या. पोलिसांना सांगायचं तिला एन्काउंटर करून टाका, मी सांगितलं आता त्यांना एन्काउंटर करून टाका. आणि तो आरोपी आहे, माझ्या मुलाला नष्ट करून टाकलाय, पण आमच्या परिवाराला नष्ट केलंय त्यांनी. तुम्ही मला न्याय द्या, त्याला एन्काउंटर करा आणि फाशी द्या त्याला, फाशी त्याचे पर्याय नाही त्या माणसाला. कारण की तो बाहेर फिरला, तुम्ही सोचा बाहेर सोडला, 10 वर्ष पण दिला, तर सोडल्यानंतर परत तोच काम करणार आणि लोकांना मारणार परत, आणि लोकांना मारलाच जीव घेणंच राहणार त्याचं दिवस आहे असं वाटतंय मला. माझ्या मुलाचं आयुष्य खतम करून, ठार मारून, चाकू धार करून मारून टाकला. काय घाय त्याची चुकी सांगा. एक दरवाजा बंद करायला सांगितलं, ते पण पब्लिकने सांगितलं दरवाजा बंद करायला ट्रेनचा. त्या ट्रेनचा दरवाजा बंद करण्यासाठी त्यांनी बंद पण केला, त्यांनी उघडून जबरदस्ती त्याच्यावर भांडण करून जबरदस्ती हे कारण पब्लिकच्या आधाराने त्यांनी बंद करायचं, त्याचं पब्लिक ऐकून त्यांनी बंद केला ना. त्याची काय गरज होती तर विवाद करून मला माझ्या पोराचा धारदार सोरीने मौत करून ठार मारण्याची, ठारच मारून टाकला. माझ्या पोराची जीव असा घ्यायचा. माझ्या पोरांनी काय केलं, काय केलं होतं? नुसतं दरवाजा बंद केला पावसाच्या प्रोटेक्शनसाठी. मला न्याय दे, साहेबांना पण सांगितलं मला न्याय देण्यासाठी. ते प्रशासन करणार, न्याय करणार. सगळ्यांच्या माझ्या सगळ्यांचा विश्वास आहे, मला सगळ्यांचा विश्वास आहे. तर तुम्ही त्याला एन्काउंटर करून टाका आणि फाशीची सजा द्या, हेच मी माग करत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.